चोर सोडून संन्याशाला फाशी या म्हणीचा प्रत्यय सध्या पिंपरी चिंचवडमधल्या कुत्र्यांना आलाय। बघूयात नेमकं काय घडलंय। हा सगळा अड्डा जमलाय तो सगळ्या संशयित गुन्हेगारांचा। या सगळ्यांनी अख्ख्या सांगवी परिसराची झोप उडवली आहे। गेले 2 ते 3 दिवस यांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडलंय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागानं कारवाई करत या तब्बल 40 कुत्र्यांना ताब्यात घेतलंय। सांगवी परिसरात तब्बल 40 जणांचा चावा घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या 40 जणांना पकडण्यात तर आलंय, पण तिथेच एक गोंधळ झालाय। यापैकी नक्की कोणत्या कुत्र्यानं चावे घेतलेत त्याचीच माहिती नाही। ज्या कुत्र्यानं चावे घेतलेत तो पकडला गेलाय की नाही याची माहिती कुणालाच नाही। एका कुत्र्याने अनेक लोकांना गेल्या 4-5 दिवसात चावा घेतला। एकूण पेशंटची संख्या 37 इतकी झाली आहे। त्यानंतर तो कुत्रा पकडण्यामध्ये 2-3 दिवस अपयश आलं, परंतु परवाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली आणि 40-42 कुत्री आपण तिथनं पकडून आणली आणि परवापासून कुत्री चावण्याची, त्याच कुत्र्यांनी लोकांना चावण्याची जी घटना आहे ती थांबलेली आहे। दुसरीकडे सांगवी परिसरातले नागरिक कुत्र्याच्या भीतीनं प्रचंड हवालदिल झालेत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहतो की कुत्र्यांचा एवढा सुसाट चालू आहे। महापालिका त्याच्याकडे जाणूनपूर्वक म्हणजे त्याचा विचार करत नाही। जर एखाद्याला कुत्रे चावले तर त्याचं इंजेक्शन मिळत नाही। आतापर्यंत जवळजवळ 37 ते 38 लोकांना कुत्र्यांनी चावलेला आहे। तरी या प्रशासनाने त्याच्याकडे दखल घेऊन जो चाललेला कुत्रा सुसाट आहे तो थांबवावा। पिंपरी चिंचवड महापालिका कुत्र्यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे, पण जो कुत्रा चावतोय तो पकडला गेला तरच कुत्रे पकडा मोहिमेचं सार्थक होणार आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास, एक पाऊल पुढे।